येथील 2 पत्रकार बातमी घेत असताना गोडाऊन कीपर शिंदे नामक व्यक्तीने एक पत्रकार शूटिंग घेत असताना मोबाईल हिसकावून घेतला। तसेच अरेरावी व दमदाटी करून बातमी घेण्यास मज्जाव केला। याबाबत संबंधित गोडाऊन कीपरवर 2 दिवसात कारवाई करण्यात यावी, अन्यथा तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील समस्त पत्रकारांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पत्रकारांच्या वतीने देण्यात आला। राहुरी येथील तहसील कार्यालयाच्या आवारातील गोडाऊन जवळ दिनांक 2 मे 2025 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान पुरवठा विभागातील धान्याचा काळा बाजार होत असल्याची माहिती मिळाल्याने पत्रकार मनोज साळवे व अनिल कोळसे हे त्या ठिकाणी बातमी घेण्यासाठी गेले। शूटिंग कशी काय घेता? शूटिंग घेण्यासाठी माझी लेखी परवानगी घेतली का? असं म्हणून त्याने पत्रकारांना बातमी घेण्यास मज्जाव केला। या घटनेबाबत राहुरी तालुक्यातील समस्त पत्रकारांनी आज दिनांक 5 मे रोजी एकत्र येऊन तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन दिले। गोडाऊन कीपर शिंदे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, त्यांचं निलंबन करून खातेनिहाय चौकशी करावी। 2 दिवसात कारवाई न झाल्यास समस्त पत्रकारांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी पत्रकारांच्या वतीने देण्यात आला। दिलेल्या निवेदनावर मनोज साळवे, अनिल कोळसे, विलास कुलकर्णी, निसारभाई सय्यद, संजय कुलकर्णी, वसंतराव झावरे, राजेंद्र वाडेकर, गणेश विघे, अनिल देशपांडे, सुनील भुजाडी, रफिक भाई शेख, अनिल जाधव, विनीत धसाळ, मीनाश पटेकर, शरद पाचारणे, राजेंद्र उंडे, गोविंद फुनगे, श्रीकांत जाधव, ऋषी राऊत, आर जाधव, सतीश फुलसौंदर, बंडू म्हसे, अशोक मंडलिक, रियाज देशमुख, करुणा जाधव, सुनील रासने, समीर शेख, आकाश येवले, कृष्णा गायकवाड, सचिन पवार, राजेंद्र परदेशी, दीपक साळवे, दीपक मकासरे, महेश कासार, आप्पासाहेब मकासरे, राजेंद्र पवार, प्रसाद मैड, अपना टिके, देवेंद्र शिंदे, श्रेयस लोळगे आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। दीपक साळवेसह न्यूज 14 राहुरी। राहुरी तहसील आवारामध्ये गोडाऊन कीपर 2 गाड्या समोर लावून त्यामधून काही धान्य काढत असतानाचा व्हिडिओ आमच्या एका पत्रकार मित्रांनी चित्रित केला। त्यामधून असं आढळून आलं की कुठलीही परवानगी त्यांना नसताना किंवा कुठलंही त्यामध्ये काही कारण नसताना या गोणीतून त्या गोणीत ते धान्य काढत असताना ते संशयास्पद जे प्रकार होता तो पत्रकारांनी टिपून ती बातमी प्रसिद्ध केली। ती बातमी प्रसिद्ध केल्यानंतर ती व्हिडिओ चित्रीकरण करत असताना त्या संबंधित गोडाऊन कीपरनी आमच्या पत्रकाराचा मोबाईल हिसकून घेऊन त्याच्याशी हुज्जत घातली। कुठलाही त्याला मोबाईल हिसकून घेऊन हुज्जत घालण्याचा त्याला अधिकार नसताना देखील पत्रकाराच्या अंगाला झटापट केली। त्यामुळे त्या संबंधित गोडाऊन कीपरवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची पत्रकारांची मागणी। तर तहसीलदारांनी शब्द दिला की 2 दिवसात त्या गोडाऊन कीपरवर आम्ही कारवाई करतो आणि तहसीलदारांनी जर 2 दिवसामध्ये त्या गोडाऊन कीपरवर कारवाई केली नाही तर तहसीलच्या आवारामध्ये आम्ही पत्रकार उपोषणाला बसू असा इशारा आम्ही सर्व पत्रकारांच्या वतीने या ठिकाणी देतो। राहुरी येथील गोडाऊनमध्ये पुरवठा विभागाच्या गोडाऊनमध्ये काही चाललेल्या बेकायदेशीर कामाचा व्हिडिओ चित्रीकरण करत असताना राहुरी येथील आमचे पत्रकार मित्र मनोज साळवे आणि अनिल कोळसे यांना त्या ठिकाणी असणाऱ्या गोडाऊन कीपर शिंदे यांनी अरेरावीची भाषा केली आणि त्यांचा मोबाईल हिसकवून घेऊन दादागिरी करण्याचा प्रयत्न केला। वास्तविक पाहता शिंदे यांना कल्पना असायला पाहिजे की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी, त्याचं प्रत्युत्तर साळवे किंवा कोळसे त्यांना त्याच ठिकाणी देऊ शकत होते। परंतु आम्ही पत्रकारिता करणारे व्यक्ती आहोत, आम्ही संविधानाला मानणारे व्यक्ती आहोत, त्यामुळं कायदेशीर मार्गाचा अवलंबन करून या घटनेच्या विरोधात आम्ही आज तहसीलदार नामदेवराव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन दिलेलं आहे। 2 दिवसात त्यांच्यावर कारवाई करण्याची ग्वाही तहसीलदार नामदेवराव पाटील यांनी दिलेली आहे। 2 दिवस आम्ही या कारवाई होण्याची वाट पाहू, अन्यथा आम्ही तीव्र पद्धतीने हे आंदोलन करून आम्हाला न्याय मिळण्यासाठी आंदोलन करू। धन्यवाद।